आणि आता सविस्तर वृत्त। एका मंदिरात धार्मिक कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे मोठं झाड कोसळून 7 भाविक ठार तर 8 जण गंभीर झाल्याची धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस या गावात घडली। बाळापूर तालुक्यातील पारस येथील समर्थ बाबूजी महाराज मंदिरात प्रत्येक रविवारी यात्रा भरते आणि शेकडो भाविक दर्शनासाठी येतात। रविवारी नेहमीप्रमाणे संध्याकाळी मंदिरात आरती सुरू असताना वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मंदिरापुढील टीन शेडचा भाविकांनी आश्रय घेतला। त्याचवेळी परिसरातील कडुलिंबाचं मोठं झाड पडलं आणि यात शेड पूर्णपणे कोलमडलं। त्याखाली 25 ते 30 भाविक दबले। शेड खाली दबलेल्या 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून इतर भाविक जखमी झाले आहेत। गावातील नागरिकांनी धाव घेत भाविकांची मदत करून दबलेल्या भाविकांना बाहेर काढलं। जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने उपचारासाठी पाठवण्यात आलं। दुर्घटनेत ठार झालेल्या 2 भाविकांचे मृतदेह बाळापूर इथं ठेवण्यात आले आहे, तर 2 मृतदेह अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले। रात्री उशिरापर्यंत मृतकांची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं। या सर्व घटनेचा आढावा घेतला आहे युसीएन प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी। रविवारी अकोला जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अनेक ठिकाणी वीज कोसळली। दरम्यान बाळापूर तालुक्यातील पारस येथील मोठी दुर्दैवी घटना उघडकीस आली। सायंकाळच्या वेळेस पारस येथील बाबाजी संस्थानमध्ये आरती सुरू असताना या आरतीमधील जो टीन शेड होता यावर एक झाड उन्मलून पडलं आणि यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आपण सध्या बाबाजी संस्थान इथे आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता जो झाड या टीन शेडवर कोसळलेला आहे ते आपण पाहू शकता अक्षरशः तुटून पडलेला आहे। या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाराउदान झाल्यामुळे परिसरातच नव्हे तर संपूर्ण बाळापूर तालुक्यामध्ये याचे परिणाम आपल्याला दिसून आलेले आहेत। अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडलेली आहेत। अक्षरशः संध्याकाळच्या वेळेस मंदिरात या ठिकाणी आरती केल्या जाते। रविवारच्या वेळेस मोठी आरती असते आणि या आरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अकोला, वाशिम, बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यातील भाविक सहभागी होत असतात। हे 100 वर्ष जुनं असलेलं हे मंदिर या ठिकाणी किमान 50 वर्षापूर्वीचं हे निंबाचं झाड होतं, ज्या झाड या टीन शेडवर कोसळलेलं होतं। या टीन शेडच्या खाली 30 ते 35 भाविक दबलेले होते। दरम्यान घटना घडताच नागरिकांनी यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केलाय। 7 जणांचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आपण पाहू शकता अक्षरशः या टीन शेडचा चुराडा झालेला आहे आणि या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। घटनेची माहिती मिळताच या अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक संवेदना व्यक्त करीत मृतकांच्या वारसांना मदत याशिवाय जखमींना तात्काळ मदत देण्याची घोषणा यावेळी केलेली आहे। कॅमेरामॅन समीर शेख सह अनीस खान सह मी फहीम देशमुख, युसीएन न्यूज, पारस, अकोला। अकोला जिल्ह्याच्या पारस येथील घटना अतिशय दुर्दैवी आहे। मात्र या घटनेची माहिती मिळताच आपण सातत्याने अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो। तसंच जखमींना तात्काळ उपचार मिळण्याबाबत आपण सूचनाही केल्या होत्या, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। तसंच घटनेतील मृतकाच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री मदत निधीतून आर्थिक मदत देण्यात येईल आणि जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार करेल, असंही त्यांनी सांगितलं। तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचंही त्यांनी पुढे सांगितलं। पारसची जी घटना आहे ही अतिशय गंभीर आणि दुर्दैवी अशा प्रकारची घटना आहे। त्या ठिकाणी शेडवर झाड कोसळलं आणि त्यानंतर ते शेड कोसळून 7 भाविकांचा मृत्यू झालेला आहे। 37 लोक जखमी आहेत। रात्री मी जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो आणि जखमींना चांगल्या हॉस्पिटल्सला त्या ठिकाणी उपचार मिळाला पाहिजे अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। जे काही जखमी आहेत त्या सगळ्या जखमींचा उपचाराचा जो काही खर्च आहे तो राज्य सरकारच्या वतीनं त्या ठिकाणी करण्यात येईल। जे मृत्युमुखी पडले आहेत त्यांनाही माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलून मुख्यमंत्री सहायता निधीतनं त्यांच्या परिवाराला मदत देण्यात येईल आणि एकूणच या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश देखील या ठिकाणी मी दिलेले आहेत। घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि आमच्या सगळ्या संवेदना या परिवारांच्या सोबत। या घटनेची माहिती मिळताच अकोला जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी तात्काळ प्रशासकीय मदत पाठवून प्रत्येक घडामोडींचा आढावा घेतला। तसंच जखमींना तातडीनं वैद्यकीय मदत मिळवून दिली। सर्व जखमींवर शासनातर्फे उपचार केले जातील, असंही त्यांनी स्पष्ट केलं। आज बड़ा एक अनफॉर्चुनेट इंसिडेंट हुआ है बाड़ापुर में पारस गांव में। संडे के दिन शाम के 7:30 से 7:45 के दरमियान एक एक्सीडेंट हुआ है जिसमें पुराना 100-150 साल पुराना एक झाड़ गिर के टिन शेड के ऊपर अराउंड 30 से 40 लोग उसमें जख्मी हुए। साथ ही साथ 40 लोगों में से
8 लोगों की 7 लोगों की डेथ अभी तक रिपोर्ट हुई है और एक अभी बहुत ही क्रिटिकल पेशेंट है। तो ये घटना का मेन रीज़न है कि ज़्यादा बारिश आई है और पेड़ नीचे से पूरा गल गया था। तो अपने जितने भी प्रावधान होंगे, जितना कंपेंसेशन हम दे पाएँ जिला प्रशासन की तरफ से, हम सब पूरी कोशिश करेंगे। आज पारस गावामध्ये बाळापूर तालुक्यात फार दुर्दैवी घटना घडली। बाबूजी महाराज संस्थानामध्ये आज संध्याकाळी जेव्हा भक्त दर्शनासाठी गेली होती त्यावेळेला त्या मंदिराच्या समोरच्या सभामंडपामध्ये टीन शेड खाली 50 ते 60 जण होते आणि एकाएकी जे वारंवादळ सुरू झालं त्यामध्ये काही लोकांनी मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये निवारा घेतला। बाकी जी टीन शेड खाली होती ती लोक लिंबाचं फार जुनं एक झाड त्या टीन शेडवर पडल्यामुळे त्या खाली दबली। एकूण 36 जखमी आहेत त्याच्यामध्ये आणि त्या 36 मध्ये आत्तापर्यंत एकूण 7 जणांची डेथ झालेली आहे। बाकी सर्व जणांवर व्यवस्थित उपचार चालू आहेत आणि ते बऱ्यापैकी स्टेबल आहेत। रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता घडलेल्या या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी UCN न्यूजला माहिती दिली। रविवारी सायंकाळी बाबाजी संस्थान म्हणजे बाबाजी मंदिर येथे झालेल्या अपघाताचे काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडून या घटनेसंदर्भात जाणून घ्या। बाई, कुठून आला आपण? आपण बापूरगाव जहागीरच्या आले। बरं, काय काय झालं होतं? काय कसं? आरती झाली संध्याकाळची वेळा, बाहेर निघालो। हा. बाहेर निघालताना तो पुन्हा टीन पडला आणि झाड पण पडला, हवा ढोण वगैरे आलं। बरोबर, मग आम्ही दबलो होतो। मग लाई लोकांनी काढलं, माझे मिस्टर दबले, ते दवाखान्यात आहे। ते दवाखान्यात आहे? हो, आपल्याला कुठे लागलेलं आहे का? हे लागले मग कमा डोकंही लागलं। बरं. आपल्यासोबत आणखीन काही लोक आहेत, आपण त्यांना विचारू। काय कुठून आले आपण? मी मातोडीवरून आलो। हा. इथं बाबूजी महाराज दर्शनाला येत असतो आणि आले असताना आरती झाल्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर त्यावेळेस टीन शेड अचानक म्हणजे नीम कोसळल्यामुळे टीन शेड गिरलं। एका सेकंदाचा सुद्धा उशीर नाही झाला। म्हणजे मी मागं बघत होतो, माझ्या मागच टीन शेड पडलंय आणि 2 म्हातारे माझ्याशी जी जखमी झाले त्यांना आत दिलं आणि आत दिल्यानंतर त्यांना मी बाजूला सरकलो। आणखीन काही प्रत्यक्षदर्शी आपल्यासोबत आहेत। बाई, कुठून आला आपण आणि काय झालं होतं काल? शिवनी शिवरवरून आली मी, माझ्या मुलीला घेऊन देवाचं दर्शन आले। हा. तर आरती झाल्यानंतर वादळ झालं। वादळानंतर ते झाड असं हे झालं, पूर्ण पडल्यावर आम्हाला काहीच माहित नाही मग अंदर काय झालं। तर मग आम्हाला ओळू काढला ते। कॅमेरामॅन समीर शेख सह बाळापूरवरून अनीस खान, मी फहीम देशमुख, UCN न्यूज, पारस, बाळापूर। मंदिरात आरती सुरू असताना टीन शेडवर झाड कोलमडून पडलं आणि त्यामुळे हा दुर्दैवी अपघात घडला। या मंदिराच्या जवळच एक मस्जिद असून या मस्जिदीमध्ये रमजान निमित्तानं उपवास सोडण्याचा कार्यक्रम सुरू होता। या घटनेची माहिती मिळताच या मस्जिदमधील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्यात मोलाची भूमिका पार पाडली। पारस येथील बाबाजी मंदिरामध्ये काल सायंकाळी घडलेल्या घटनेनंतर वेगवेगळ्या माहित्या आणि वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत। या मंदिराच्या लगतच बाजूलाच मस्जिद आहे आणि रमजान महिन्यामध्ये या ठिकाणी रोजा इफ्तारीचा कार्यक्रम सुरू होता। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच या भागातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या घटनास्थळावर आले। आपल्यासोबत या संदर्भात बातचीत करण्यासाठी काही या भागातील मुस्लिम बांधव आहेत। चाचा जी, क्या हुआ था कल और आप क्या कर रहे थे? हम लोग मगरिब की नमाज के टाइम में अफ्तार का वक्त शुरू था, अफ्तार कर रहे थे। अफ्तार करने के बाद में नमाज हुई। नमाज होने के बाद में जैसे ही घर जा रहे थे, घर जाते वक्त हवा का रुख चला। हवा चलने के बाद में जो है यहाँ पर बाबूजी महाराज का मंदिर है। यहाँ पे मालूम पड़ा कि भाई मंदिर पर नीम गिर गया। नीम गिरने के बाद में वैसे ही सारे नमाजी यहाँ पर दौड़कर आए और आने के बाद में यहाँ पर जो है कटर से उसको काटे, नीम को काटे और काटने के बाद में जो उसके वो निकाले, डंडिया बाहर किए और बाद में फिर उनको निकाले लोगों को। नक्कीच हे होते काही मुस्लिम बांधव ज्यांनी काल घटना घडताच या ठिकाणी पोहोचून अनेक मदत केली, ज्यामुळे अनेकांचे प्राण वाचले। कॅमेरामॅन समीर शेखसह बाळापूरवरून अनीस खान आणि मी फहीम देशमुख, UCN न्यूज, पारस, अकोला। पारस येथील अपघातानंतर जखमी भाविकांना अकोला येथील रुग्णालयात हलवताना खूप तारेवरची कसरत करावी लागली। पारस ते बाळापूर या मार्गावर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती। झाडांनी वेढलेल्या रुग्णवाहिकेचा रस्ता मोकळाच होत नव्हता। याशिवाय धोधो पाऊसही सुरू होता। विजांचा कडकडाट आणि त्यातही वीज नाही, मोबाईलला नेटवर्क नाही, त्यामुळे शासकीय मदतही घटनास्थळापर्यंत पोहोचण्यास उशीर झाला। धोधो पाऊस, वादळी वारे आणि वीज नाही, मोबाईलला नेटवर्कही नाही, अन कांठळ्या बसवणारा विजांचा आवाज
अशा आपत्कालीन स्थितीत कोणालाही संपर्क करणं शक्य नव्हतं. अशा कठीण परिस्थितीतही पारस येथील मंदिराच्या शेडखाली दबलेल्या भाविकांना काढून अकोला येथील रुग्णालयात हलवताना खूप तारेवरची कसरत करावी लागली. कारण पारस ते बाळापूर या मार्गावर अनेक ठिकाणी झाडं उन्मलून पडली होती. झाडांनी वेढलेल्या रुग्णवाहिकेचा रस्ता मोकळाच होत नव्हता. याशिवाय अवकाळी पाऊसही भागाला झोडपून काढत होता. वीज नाही, मोबाईलला नेटवर्क नाही आणि कांठळ्या बसणाऱ्या विजांमुळे कोणालाही संपर्क करणं शक्य झालं नाही आणि शासकीय मदत ही घटनास्थळापर्यंत पोहोचण्यासाठी उशीर झाला. बाळापूर तालुक्यातील बाबाजी महाराज संस्थान पारस येथे काल सायंकाळी दुर्दैवी घटना घडली. या घटनेमध्ये 7 भाविकांचा मृत्यू तर अनेक भाविक जखमी झाले. या घटनेमध्ये नागरिकांनी तारेवरची कसरत करत अनेक जखमींना या टीन शेडच्या खालून बाहेर काढण्यात आले. मात्र प्रशासनाची मदत फार उशिराने पोहोचली. त्याचं कारणही तसंच आहे. त्याचं कारण म्हणजे पारस गावाला पोहोचण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत आणि या मार्गावर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. त्यामुळे रुग्णवाहिकांनाही तिथं मार्ग मिळाला नाही. अनेक छोट्या मार्गांनी अकोल्यापर्यंत या जखमींना पोहोचवण्यात आले. कॅमेरामॅन समीर शेख, बाळापूरवरून अनीस खानसह मी फहीम देशमुख, UCN न्यूज, बाळापूर. अकोला जिल्ह्याला अवकाळी पावसानं जोरदार दणका दिला. याच पावसात पारस शिवारातील एका शेतकऱ्याच्या पोल्ट्री फार्मचं नुकसान झालं. यामध्ये पोल्ट्री फार्मचं संपूर्ण टीन शेड उडून टीनपत्राच्या खाली कोंबड्या दबल्यानं सुमारे 1000 कोंबड्या ठार झाल्या. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीनं. अकोला जिले में बेमौसम बारिश ने कहर बरपाया है. ओलावृष्टि और बिजली गिरने के साथ हुई भारी बारिश से गेहूं, ज्वार, सब्जियां, प्याज की फसलों सहित कृषि फसलों को भारी नुकसान हुआ है. कई इलाकों में तेज बारिश हुई. बेमौसम बारिश ने किसानों को भारी संकट में डाल दिया है. राज्य के कई जिलों में हजारों हेक्टेयर फसल बर्बाद हो गई है, तो वही अकोला जिले के बालापुर तहसील के पारस के किसान मोहम्मद जाफर के पोल्ट्री फार्म में करीब 1000 मुर्गियों की मौत हो गई. पारस में आए तूफान में जहां मंदिर में कई लोगों ने अपनी जान गंवाई है तो कई लोगों के आशियाने उजड़ गए, तो वहीं खेतों में लहरा रही फसल को भी काफ़ी नुकसान पहुंचा है. अभी हमारे साथ पारस की एक मौजूद है जिनका काफ़ी नुकसान हुआ. क्या नुकसान हुआ है आपका? मेरा नाम सूरज जादव है. मेरा खुद का पोल्ट्री फार्म का बिजनेस था. मेरे 2000 बच्चे थे मुर्गियाँ, सब तहस नहस हो चुका है. पोल्ट्री फार्म भी पूरा गिर गया और बच्चे तो पूरे मर गए. कोई भी, मेरा यही कहना है कि मुझे जल्दी से जल्दी मदद मिलो और जो मेरा नुकसान हुआ है उसका पंचनामा होके जल्दी से जल्दी जो मदद मिलने की होना वो जल्दी से जल्दी मिलो. कितना नुकसान हुआ है आपका इसके लिए? मेरे कम से कम 7 से 8 लाख रुपए का नुकसान पोल्ट्री फार्म का हुआ है. गऊ अलग हुआ है, कांदा पेड़ हो, सब बहुत ही नुकसान हुआ है. मैं बता भी नहीं सकता. कम से कम 10 से 12 लाख का नुकसान हुआ. तो ये थे पारस के एक आम नागरिक हमारे साथ में जिनका काफ़ी नुकसान हुआ है और इनकी एक ही मांग है कि जल्द से जल्द सर्वे करके इनको इनका मुआवजा मिलना चाहिए. कैमरामैन फहीम देशमुख के साथ अनीस खान, UCN न्यूज, पारस. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पारस दुर्घटनेतल्या जखमींची अकोला जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. शिवाय त्यांनी बाबूजी महाराज संस्थान इथंही भेट देत पाहणी केली. मृतकांच्या वारसांना आणि जखमींना शासनाकडून भरीव मदत देऊ असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं. सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी मला आणि गिरीश भाऊलाही सांगितलं, गिरीश भाऊ आता येऊ लागले, का जे पेशंट आता इथे ॲडमिट आहे त्यांना या ठिकाणी पुरा ट्रीटमेंट सरकारच्या वतीने करण्यात येईल. ज्याला एखाद्याला प्रायव्हेट दवाखान्यामध्ये जायचं असेल तिथेही आपण त्यांना देण्यात येईल. त्यानंतर जे मृत्यू पावलेले जे काही भक्तगण आहे त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत करण्यात येईल आणि जे काही इंजोर्ड आहे, जे काही ज्यांना काही थोड्याफार कमी जास्त लागलेलं आहे किंवा बाकीच्या उपचाराची गरज आहे त्यांनाही मदत केली जाईल असे मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं की लवकरात लवकर तशी घोषणा ते करतील. आम्हाला जे काही फोनवर त्यांनी माहिती दिली रात्री 8ला खरं म्हणजे दोघाही नेत्यांना ती माहिती मिळाली आणि तसंच त्यांनी मी अकोल्याला यायला मला थोडा वेळ झाला सिंधूडवरून, परंतु बाकीचे सावरगावकर साहेब असतील किंवा बाकीचे आमचे आमदार महोदयांनी त्यांच्या सर्व टीम घेऊन सर्व सरकारी यंत्रणा, सर्व आपल्या स्थानिक कार्यकर्ते, वेगवेगळे सर्व नेते सर्वांनी याच्यामध्ये आपल्या आपल्या पद्धतीने मदत केली आणि पेशंट आता 27 पेशंट या ठिकाणी 24 ॲडमिट आहेत.
बाकीचे जे काही आहे 7 दुर्दैवी जे त्यांचा मृत्यू पावलेले आहे त्यांच्याही सर्व कुटुंबियांना आमच्या सरकारतर्फे त्यांना मदत केली जाईल. विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अकोला जिल्ह्याला गेल्या 20 दिवसात तिसऱ्यांदा अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. या पावसामुळे शेतीचं खूप मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील पातूर, बार्शी टाकळी आणि बाळापूर तालुक्यात सर्वाधिक फटका बसला. या नुकसानीची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी पाहणी केली. टप्प्याटप्प्यानं शेतीच्या नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली जाईल असं आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिलं आहे. आता काही राहिलंच वस्तुनिष्ठ पंचनामे झाले का वेगवेगळे पीक आहे. कुठे निंबू आहे, काही ठिकाणी कांदा आहे, काही ठिकाणी फळबाग आहे, काही ठिकाणी भाजीपाला आहे. अशा वेगवेगळ्या पिकाचे जे नुकसान झाले त्याचे तंतोतंत पंचनामे मला असं वाटतं या 2 किंवा 3 दिवसामध्ये होऊन जाईल. नाही तर काय असं आपण जे नुकसान झालेला शेतकरी नुकसानपासून वंचित राहू नये ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. मला वाटतं 3 दिवसामध्ये पंचनामे होतील आणि लगेच मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय याची नुकसानाची घोषणा करतील. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी बुलढाणा जिल्ह्यातील चितोडा येथील वीज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या घरी सांत्वनपर भेट दिली. याशिवाय चितोडा आणि हिंगणा कारेगाव पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी देखील केली. नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीनं प्रस्ताव सादर करा, तसंच एकाही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याची गांभीर्यानं दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे आणि सरकार लवकरच याबाबत निर्णय घेईल असा विश्वासही सत्तार यांनी व्यक्त केला. शेतकऱ्याला बोलवा तुम्ही मध्ये बोलू नका. आम्हाला माहिती नाही ज्या गावामध्ये काही वेगवेगळे पीक आहे, समजा काही ठिकाणी लिंबू आहे, काही ठिकाणी आपण पाहिलं तर आता आपण ज्या शेतामध्ये उभं आहे या ठिकाणी कांदा आहे, त्याच्या बाजूला गहू आहे, असे अनेक ज्या ठिकाणी. परंतु आपण जसं खरीप हंगाम किंवा रब्बी हंगामासारखी ही नुकसान नसते. या नुकसानमध्ये ज्या शेतामध्ये जे नुकसान झालेले आहे त्याचे वस्तुनिष्ठ पंचनामे झाले हे सरकार याच्यावर मग शेवटी अंतिम निर्णय घेतला जाईल. ते NDRFच्या नियमाप्रमाणे जे काही नुकसान भरपाई देता येईल ती सर्व नुकसान भरपाई देण्याचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांनी कबूल केलं. त्या पद्धतीने आम्हाला आदेश दिले आणि मी या गेल्या 3 दिवसापासून सर्व आत्महत्याग्रस्त असे शेतकऱ्यांचा काही एरिया आहेत तिकडे गेलो. त्यानंतर काही ज्या ठिकाणी गारपीट पडली, काही ठिकाणी अतिवृष्टी पाऊस आले, काही ठिकाणी फक्त चक्रीवादळ आलं आणि चक्रीवादळमुळे नुकसान झालं. अशा सर्व वेगवेगळ्या भागाचे आम्ही पाहणी केल्यानंतर याचा पूर्ण रिपोर्ट मी 2 दिवसात सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयाकडे देईल आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये याची नुकसानाची घोषणा केली जाईल. राज्यात विशेषतः विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाचं थैमान सुरू असून शेती पिकांचं मोठं नुकसान होत आहे. आपण पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. नुकसानीचा प्राथमिक अंदाज आला असून अंतिम अहवाल लवकरच येईल असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. अवकाळी पावसाच्या संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिलेले आहेत. त्या ठिकाणी प्राथमिक अंदाज देखील आमच्याकडे आलेले आहेत. अंतिम अंदाज आल्याबरोबर आपल्याला सांग. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसानं हजेरी लावली. दरम्यान वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसानं अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तर काही ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत. पारसगाव परिसरात वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की मोठमोठे टीन शेड्स अक्षरशः हवेत उडून गेले. या वादळामुळे गावातील अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मागील 3 दिवसांपासून विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं थैमान घातलंय. या अवकाळी पावसानं शेतीसह नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यासह मानवी जीवितहानी देखील झाली आहे.
रविवारी रात्री अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस इथं बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली। मंदिर परिसरात असलेलं तब्बल 100 वर्ष जुनं झाड पडल्यानं 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण जखमी झालेत। त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। मात्र या घटनेशिवाय गावात आणखीनही नुकसान झालंय। मी एकदम वीज चमकल्यासारखं झालं सर, आणि आम्ही घरातच होतो। फक्त एक दिवा लावले, ते खायच्या शेंगदाणे त्याला दिवा लावायला गेलो घरामध्ये, तेवढ्यामध्ये हे असं घरावर वीज चमकल्यासारखं दिसलं आणि हे काहीतरी आपल्या घरावर वीज पडली असं वाटलं आम्हाला, भाग झाला। तर घरात आम्ही हे अँगल वगैरे घरात पडले, तर आम्ही घरात अडकून पडलो। हे दोन्ही दरवाजे लॉक झाले होते। नंतर ते घराची एक सिमेंटची अशी रीप आहे ती तोडली आणि घराच्या बाहेर आलो। तर रात्रीच्या अंधारात आम्हाला काही सुचलं नाही कसं काय झालं। सकाळी दिवस निघाला उठून पाहतो तर आम्ही स्वतःलाच प्रश्न केला की आम्ही कसं काय येथून निघालो। किती लोक होते तुम्ही घरात? 2 माणसं, पती पत्नी, आम्ही 2च माणसं। कुटुंब आमचं दोघांचंच आहे। किती रुपयाचं नुकसान झालं? कमीत कमी 7-8 लाख रुपयाचं, 8 लाख रुपयाचं जवळपास नुकसान आहे सर्व। पूर्ण घर क्रॅक झालंय, 4 भिंती क्रॅक झाल्या बुडापर्यंत, फाउंडेशन पर्यंत। पारस या गावातील अनेक घरांचे छप्र उडून गेलेत, तर अनेकांच्या घरात पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांना रात्र जागून काढावी लागली। या नुकसानी संदर्भात आढावा घेतला आहे युसेन न्यूजचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी। काल सायंकाळच्या सुमारास अकोला जिल्ह्यामध्ये निसर्गाची अवकृपा झाली। मागील 3 दिवसांपासून विदर्भातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारांच्या पावसानं थैमान घातलंय। या अवकाळी पावसानं शेतीसह नागरिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। यासह मानवी जीवितहानी देखील झाली आहे। रविवारी रात्री अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यातील पारस इथं बाबूजी महाराज मंदिरात दुर्दैवी घटना घडली। मंदिर परिसरात असलेलं तब्बल 100 वर्ष जुनं झाड पडल्यानं 7 भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर 30 ते 35 जण जखमी झालेत। त्यांना अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। मात्र या घटनेशिवाय गावात आणखीनही नुकसान झालंय। मी एकदम वीज चमकल्यासारखं झालं सर, आणि आम्ही घरातच होतो। फक्त एक दिवा लावले, ते खायच्या शेंगदाणे त्याला दिवा लावायला गेलो घरामध्ये, तेवढ्यामध्ये हे असं घरावर वीज चमकल्यासारखं दिसलं आणि हे काहीतरी आपल्या घरावर वीज पडली असं वाटलं आम्हाला, भाग झाला। तर घरात आम्ही हे अँगल वगैरे घरात पडले, तर आम्ही घरात अडकून पडलो। हे दोन्ही दरवाजे लॉक झाले होते। नंतर ते घराची एक सिमेंटची अशी रीप आहे ती तोडली आणि घराच्या बाहेर आलो। तर रात्रीच्या अंधारात आम्हाला काही सुचलं नाही कसं काय झालं। सकाळी दिवस निघाला उठून पाहतो तर आम्ही स्वतःलाच प्रश्न केला की आम्ही कसं काय येथून निघालो। किती लोक होते तुम्ही घरात? 2 माणसं, पती पत्नी, आम्ही 2च माणसं। कुटुंब आमचं दोघांचंच आहे। किती रुपयाचं नुकसान झालं? कमीत कमी 7-8 लाख रुपयाचं, 8 लाख रुपयाचं जवळपास नुकसान आहे सर्व। अकोला शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये रविवारी सलग 3ऱ्या दिवशीही गारांच्या माऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। या पावसामुळे शेतकऱ्यांचा कांदा, गहू, लिंबू, आंबा आणि पपई पिकाचं प्रचंड नुकसान झालं। रविवारी रात्रीच्या सुमाराला काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला। सलग 3 दिवसांपासून अवकाळी पावसानं अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे। शेत शिवारातील पीकही मातीमोल झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। अकोला जिल्ह्यात शुक्रवार दुपारपासूनच वातावरणात बदल झाला, तसंच ठिकठिकाणी वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली। शुक्रवार आणि शनिवार अशा 2 दिवसात अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 5000 पेक्षा अधिक हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। रविवारी म्हणजे 3ऱ्या दिवशीही रात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं दमदार हजेरी लावली, त्यामुळे उरलं सुरलं पीकही मातीमोल झालं। वादळ वाऱ्यामुळे काही ठिकाणची टीनपत्र उडाली, तर झाडांच्या फांद्या तारांवर पडल्यामुळे वीज पुरवठा देखील खंडित झाला होता। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रिपाई, आठवले गट आणि भाजप संयुक्तपणे लढवणार असल्याचं रिपाईचे प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे यांनी अकोला इथे पत्रकार परिषदेत जाहीर केलं। दरम्यान रिपाईच्या अकोला जिल्हाध्यक्षपदी सुनील अवचार यांच्या नियुक्तीची घोषणा देखील करण्यात आली। रिपाईचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी इथं 27 मे रोजी आयोजित करण्यात आलं आहे। हे अधिवेशन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून अधिवेशनात आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासह अन्य महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे। या अधिवेशनात जिल्ह्यातून 3000 कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। आगामी काळात जिल्हा कार्यकर्ता मेळावा होणार असून या मेळाव्यात पक्षाच्या विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची घोषणा होणार आहे। तसंच अतिक्रमित जमिनीचे पट्टे कायमस्वरूपी दलितांना देण्यात यावे यासाठी जिल्ह्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।